इंडिया टीवी यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं। और महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इस वक्त सीधे जनता से बात कर रहे हैं आणि याही गोष्टीची आठवण आपल्याला असेल की हेच ते दिवस होते। आप लोग को यहाँ पर डराने के लिए नहीं आया हूँ, डरने की जरूरत नहीं है। कोविडने आपल्या महाराष्ट्रामध्ये शिरकाव केला आणि हा कोरोना ने हमारे महाराष्ट्र में एखाद्या घुसा कोरोना राक्षसासारखा त्यांनी महाराष्ट्र एक मायावी राक्षस की तरह महाराष्ट्र आया ये। आपण सर्वजण मिळून या बीच में हम सब मिलकर व्हायरस नक्कीच यशस्वी झालो होतो, नक्कीच झालो होतो, त्याच्याबद्दल काही वादच नाही। वायरस को रोकने में जरूर कामयाब हुए थे, हे युद्ध आपण सगळ्यांनी मिळून लेकिन ये युद्ध हातात हात घालून लढलो म्हणून ती परिस्थिती निर्माण झाली होती। अगर हम सब हाथ में हाथ डालकर लड़ेंगे तो ही जीतेंगे। आपल्याला असं वाटत होतं की आता झालं, संपलं, ये कोरोना कोरोना क्या है, क्या चीज है कोरोना। लग रहा था कि जनवरी तक लग रहा था कि कोरोना खत्म हो गया, सब कुछ खत्म हो गया। विशेष म्हणजे गेल्याही वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, याही वर्षी पिछले साल भी काळ आला, मार्च। अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच गेल्या महिन्यात पार पाडलं बजट सेशन के दौरान। आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की और आप सबको मालूम है कि कोरोना के पार्श्वभूमि पर ही संपूर्ण जगाचीच दोलायमान झालेली आहे आणि त्या पूरे दुनिया की यही हालत है। महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी एक अत्यंत महाराष्ट्र को आगे ले जाने के लिए माननीय उपमुख्यमंत्र्यांनी, अर्थमंत्र्यांनी एक अच्छा बजट अजित पवार ने रखा सबके सामने। महाराष्ट्र पुढे नेणारा, संकटातही महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही हे करून दाखवलं। महाराष्ट्र रुका नहीं आपण रुकेगा। आणि त्याच्यानंतर हमने बजट रखा, म्हणजे काल परवाकडे होळी, धुलीवंदन सगळं पार पडलं, पण कल पहले होली हुई, राज्यात शिमग्याला सुरुवात झाली। असं त्या हमारे राज्य में बोलणार नाही, शुरुआत हो गई। त्याला इस बात में बात नहीं करूंगा, तेव्हा मी जरूर देईन। तो विषय आजचा नाहीये, आजचा विषय आहे तो कोरोनाची आज परिस्थिती का मुद्दा है काय, आपण काय कोरोना की परिस्थिति। मध्ये मध्ये मी क्या आपल्याला करना चाहिए? सातत्याने सांगत आलेलो आहे की जर ही मैं परिस्थिती लगातार आपको बीच बीच में कहता रहा हूँ, तर आपल्याला परत एकदा लॉकडाऊन करावं लागेल की काय, अशी एक शक्यता मी बोलून दाखवली होती। फिर आपको लॉकडाउन करने की जरूरत होगी क्या? पूर्णपणे टळलेले नाहीये। मला आज भी खतरा टला नहीं है। आवाहन करायचंय, विनंती करायची, मैं आपको फिर एक बार आह्वान करूंगा, माझ्या महाराष्ट्रातील पिछले प्रत्येक साल भर में भगिनीने आणि माताने जे जे मी सांगत आलो ते अत्यंत मेरी बहनों ने जो मैं कहता आया ऐकून घेतलं आणि त्याच्याप्रमाणे ते वागले। हर बार उन्होंने सुना अपने कन से। यात सर्व धार्मिक नेते आले, सर्व धर्मीय आले, सर्व सभी धर्म के नेताओं ने, त्यांचे कार्यकर्ते आले। राजकीय कार्यकर्ताओं ने। आता काय झाले थोडंसं की मधला काळ जो अभी आला, क्या हुआ है थोड़ा त्या सा काळामध्ये आपण थोडी बीच का ये जो वक्त था, इस दौरान आपण शस्त्र टाकली की काय, अशी एक आपने अपने हथियार रख दिए है क्या? लग्न समारंभ थाटामाटात सुरू झाले, इतर पार्ट्या सुरू झाल्या, शादियां बड़े पैमाने पर शुरू होने लग गई, आंदोलन, सगळं काही जणू काही दर्शन होने लगे, आंदोलन होने लग गए। पद्धतीने आपण सुरू केलं आणि तेव्हा ये सब हमने शुरू कर दिया था। की थोडा धीर धरा। पुन्हा एकदा हम लगातार कह रहे थे कि थोड़ा संयम रखिए, आपल्याला थोडासा एक संयम बाळगावा लागेल। हमें संयम रखने की जरूरत थी। जी भीती केवळ मीच नव्हे तर ह्या विषयातले जे दुर्भाग्यवश त्यांनी जी व्यक्त केली होती ती खरी ठरली। जो चिंता व्यक्त की थी मार्चच्या आधीपासूनच आपल्या राज्यामध्ये मार्च के पुन्हा एकदा कोरोना मोठ्या राक्षसापेक्षा, म्हणजे गेला राक्षस होता त्याच्या डबल, टिबल, दुप्पट, तिप्पटीने अकराळ विकराळ रूप धारण करून आलेलं आहे। त्याच्यामध्येच इस मार्च की शुरुआत से ही कोरोना का वायरस राक्षस बनकर सामने आया। आतापर्यंत आपण आपले ये भी विष्णू बहुत सोचने वाली बात है। ज्याचे आपण पूजन करतो, ज्या ज्या वेळेला संकट आली त्या त्या वेळेला भगवान विष्णूंनी वेगवेगळे अवतार घेतले आणि आपल्याला वाचवलं। जब जब संकट आया भगवान विष्णु ने अवतार लिया और दूर किया संकट को। आपल्याला संकटात टाकतोय आणि आपली परीक्षा बघतोय। पुन्हा एकदा तीच गरज, अलग अलग रूप लेकर हमें संकट में डाल रहे हैं। सब धैर्याने, सगळं धैर्य एकवटून लढण्याची गरज आहे। लॉकडाऊन करणार सभी को एक साथ आकर लड़ने की जरूरत है। प्रश्न अजूनही मी उत्तर देत नाही, पण साधारणतः आत्ताची परिस्थिती काय आहे ह्याची कल्पना
आपल्याला देण्याची मला अभी के हालात क्या है? वाटते. जेव्हा इसीलिए आपको दोबारा बताने की जरूरत है. निर्माण झाली किंबहुना कोविडची साथ सुरू झाली, आपल्याला पूर्ण जब माहिती आहे कोरोना शुरू हुआ था, आपल्या राज्यामध्ये फक्त 2च आपको पता है कि हमारे राज्य में चाचणी जिथे होऊ शकते अशा प्रयोगशाळा होत्या. एक मुंबईमध्ये बहुत कम प्रयोगशालाएं थी. NIVची. आज एक मुंबई में कस्तूरबा और पुणे में NIV लैब था. चाचण्या करणाऱ्या संस्था किंबहुना लॅब्स तयार केलेल्या आहेत. आज मुंबईमध्ये कई सुद्धा टेस्ट करने वाले बहुत सारी संस्थाएं हैं. दिवशी साधारणतः 50,000 चाचण्या आज करतो आहोत. मुंबई में लगभग 50,000 टेस्ट रोज कर रहे हैं. मला जी माहिती सगळी माझ्याकडे आलेली आहे त्याच्यात महाराष्ट्रामध्ये जी आपली क्षमता होती 75,000 चाचण्या दर दिवशी करण्याची, ती आपण वाढवून जवळपास 1,82,000 पर्यंत नेलेली आहे. 1,82,000 75 महाराष्ट्र पूरे महाराष्ट्र में 75,000 टेस्ट की कैपेसिटी थी, जिसे बढ़ाकर हमने 1 लाख से ज्यादा कर दिया. ही संख्या आपल्याला 2.5 लाखावर न्यायची. 2.5 लाख चाचण्या अगले कुछ दिनों में यह टेस्टिंग की संख्या बढ़ाकर 2.5 लाख तक लेकर जानी है. आणि याही चाचण्या ते रॅपिड अँटीजेननी नाही, तर त्याचं जे प्रमाण आहे, और ये केंद्राची जी काही मार्गदर्शक तत्व आहेत, एंटीजन से नहीं बल्कि केंद्र के तय किए गए मानकों के हिसाब से RT-PCR होंगे. या पद्धतीने झाल्या पाहिजे. ये तमाम टेस्ट आता RT-PCR के तहत सर्वांनाच होंगे. माहिती झालेलं नेमकं RT-PCR म्हणजे काय, रॅट म्हणजे रॅपिड अँटीजन टेस्ट म्हणजे काय. RT-PCR मध्ये अचूकताही अधिक असते, अधिक चांगली असते. म्हणून आपलाही आणि केंद्राचाही आग्रह तोच आहे की जेवढ्या चाचण्या आपण करतो हमारा और केंद्र का भी आह्वान यही है. ह्या RT-PCR असायलाच पाहिजेत. आणि त्याच पद्धतीने ज्यादा टेस्ट RT-PCR हो. जेव्हा 75,000च्या आसपास चाचण्या करत होता त्याही वेळा तेव्हा त्याच टक्क्यात RT-PCR करत होता. आज जवळपास 1,82,000 करतोय. त्याच्यातही 70% 1,82,000 टेस्ट करें तभी RT-PCR टेस्ट करें. 1 लाख झाल्यानंतर सुद्धा आपण ह्या चाचण्या RT-PCRच अधिक 3 लाख होने के बाद भी हम RT-PCR करेंगे. की आपण कुठेही दर्जाची तडजोड करत नाही आहोत, अजिबात करत नाही आहोत. आणि हम करणार कहीं भी नाही. कॉम्प्रोमाइज नहीं कर रहे हैं. पहिली गोष्ट अशी आहे की काहीही आपण लपवत नाही आणि लपवणार नाही. एक सुद्धा हम रुग्ण कुछ भी छिपा नहीं रहे और ना ही छुपाएंगे. लपवत नाहीये. आणि म्हणून जी महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती सगळ्यांना इसीलिए महाराष्ट्र में जो धक्कादायक हालात वाटत है, असली तरी आपण सत्य काय आहे हे लोकांसमोर अगदी जसंच्या तसं ठेवू. भले ये डराने वाली स्थिति हो, लेकिन मग सत्य काही जण क्या है ये हम म्हणतात सबको की बता रहे हैं. राज्यांमध्ये बघा, कुछ लोग कह रहे हैं कि आप अन्य राज्यों में देखिए, बंगालमध्ये चालू आहेत, आणखी बिहार में चुनाव हुए, बंगाल में चालू है चुनाव. तुमच्याकडे का मला वहाँ त्याच्याबद्दल केसेस नहीं बढ़ रहे हैं, यहीं क्यों बढ़ रहे हैं? अजिबात बोलायचं नाहीये. मला माझा महाराष्ट्र प्यारा आहे, मला माझी जनता ही प्यारी आहे. त्यांची जबाबदारी ही आज माझ्या महाराष्ट्र की जनता प्यारी है. जबाबदारी उनकी जिम्मेदारी मेरे पर होने की वजह से की मला कोणी विलन ठरवला तरी देखील मी ती पार पाडेन. मुझे अगर कोई विलन भी ठहरा दे तो भी मुझे कोई दिक्कत नहीं है. डरने वाली कोई बात नहीं है. ची संख्या मी तुम्हाला सांगितली. त्याचप्रमाणे आपल्याकडे कोविड येण्याच्या आधी जेवढे काही बेड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते त्याची संख्या काही हजारामध्ये होती, म्हणजे 10,000 सुद्धा नसेल कदाचित. कोविड आने के पहले हमारे यहाँ पूरे बेड की जो संख्या काफी कम थी. संकट येईल आणि आपली त्रेधा तिरपीट उडेल. गेला मार्च महिन्यात तुम्हाला आठवतंय बेड्स मिळत पिछले 5 महीने मुझे याद आता है, हॉस्पिटल्स मिळत नव्हते, उपचार मिळत नव्हते. मग सगळे नहीं मिल रहे थे. हॉस्पिटल व्हायला लागली होती, ॲम्ब्युलन्स मिळत नव्हते. सारे अस्पताल ओवरफ्लो हो गए थे. लक्षात घेतल्यानंतर आपण बेड्सची संख्या वाढवायला लागलो. हमने बेड की संख्या बढ़ा दी. कदाचित एकमेव राज्य असेल की ज्याने अगदी फील्ड हॉस्पिटल्स उभारली लष्कराच्या धर्तीवरती. जसं लष्कर काम पूरे देश में महाराष्ट्र इकलौता ऐसा राज्य था जिसने इतनी तेजी से हॉस्पिटल बनाए. जम्बो कोविड केअर सेंटर्स उभारली आणि काही हजार जम्बो कोविड सेंटर बनाए. काही रुग्णशय्या होत्या, त्याची संख्या आपण जवळपास 4.25 लाखापर्यंत नेली. सगळ्या काही मिळून, म्हणजे त्याच्यामध्ये इतर कोविडची पूरे बेड मिला के हम करीब 5.4 लाख तक ले गए. करण्याचे बेड्स, डायलिसिसचे बेड्स असे मिळून साधारणतः 4.25 लाखापर्यंत ही सुविधा आपण वाढवली. ही मोठी आपली एक 4 लाख तक के बेड्स अभी अवेलेबल है. म्हटलं होतं की लॉकडाऊनचा उपयोग अभी मैंने कहा था संसर्ग थांबवण्यासाठी आहे आणि त्याच वेळेला आपल्या आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी आहे. मग आता एवढी लॉकडाउन के बारे में मैंने तभी कहा था कि इसका उपयोग हम अपनी सुविधा बढ़ाने के लिए भी कर सकते हैं, वायरस को कम करने के लिए भी कर चित्र मी सकते हैं. तुम्हाला सांगतोय. पहिली गोष्ट अशी की आज की साधारण क्या हालत है उस बारे में आपको बताता हूँ. वाढ ही किती होते, किती झपाट्याने होते त्याची थोडीशी मी तुम्हाला कल्पना देतो.
कोरोनाचे मामले बहुत लगातार बढ़ रहे हैं। आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला फक्त मुंबई पुरतं बोलायचं झालं तर मुंबईमध्ये 300-350 जनवरी के अंत और फरवरी की शुरुआत तक सिर्फ मुंबई के बारे में अगर बात करें, आज ती संख्या 8,500वरती गेलेली आहे एका महिन्याच्या कालावधीत। ही फक्त मुंबईची परिस्थिती आहे। महाराष्ट्राची परिस्थिती मुंबई बघितली में तर 17 सप्टेंबर 2020 म्हणजे तेव्हा जरा सगळं जास्त होतं। महाराष्ट्र में 3 लाख सितंबर 2020 रुग्ण होते। 1 एप्रिलला आणखीन त्याच्यामध्ये भर पडलेली आहे। 17 1 अप्रैल सप्टेंबरला तक और साधारण कोरोना केसेस 31,000 बढ़े। मृत्यू झाले होते, 31,351। आता 54,900च्या आसपास झालेले आहेत। सितंबर तक 31,000 की मौत थी, अब वो 54,000 से ज्यादा हो गए। आढळलेले रुग्ण हे 24,619 होते 17 सप्टेंबरला। आता 1 एप्रिल 24,000 के एका आसपास दिवशी मरीज मिले थे। 43,183 रुग्ण आढळलेले आहेत। आज 2 तारीख, आज कदाचित एक दिन में 43,000 केसेस भी सामने आ चुके हैं। किंवा पार करू। कोणत्या दिशेने चाललेलो होतो आपण बघा। आणि याच हम किस दिशा में जा रहे हैं आप देखिए। जर का ही रुग्णवाढ होत राहिली तर मी जे तुम्हाला सांगितलं त्याच्यात मी बेड्सची तुम्हाला कल्पना देतो। साधारणतः अगर मरीजों की संख्या यूं ही बढ़ती गई तो मैं आपको बेड के बारे में बताना चाहता हूँ। महाराष्ट्रामध्ये आत्ताच त्या 1,37,549 भरलेले आहेत, म्हणजे 62% हे बेड्स भरले गेलेत। आयसीयूच्या करीब 62% बेड जो है हे अवेलेबल है। 20,519 आहेत, ते जवळपास 48% आज भरलेले आहेत। ऑक्सिजनचे बेड्स 48% बेड्स भरे हैं। 65,000च्या आसपास आहेत, ते 25%च्या आसपास आज भरलेले आहेत। व्हेंटिलेटर्स 25% बेड्स और भरे हुए हैं। 25% जवळपास आज वापरात आहेत। ही परिस्थिती फार 25% बेड्स का भी इस्तेमाल हो रहा है। म्हणून मी आज आपल्याशी संवाद साधायला आलो। इसीलिए मैं आज आप लोगों से बात करने के लिए आया हूं कि तर आणखीन 15-20 दिवसामध्ये आपल्याला ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या अपुऱ्या पडायला लागतील। मग काही जण अगर ऐसी स्थिति बनी रही तो अगले 15 दिन में ये सुविधाएं कम पड़ जाएंगी। की जिथे जिथे आवश्यक आहे आवश्यकतेनुसार या सुविधा वाढवा। पण मैंने आदेश दिया कि जहां जहां जरूरत है वहां पर ये सुविधाएं बढ़ाई जाए। व्हेंटिलेटर्स मिळतील, ऑक्सिजनचा साठा सुद्धा आज आपल्याकडे फार वेंटिलेटर्स मिलेंगे, ऑक्सीजन मिलेंगे, औषधांचा साठा आपण घेऊ शकतो, परंतु ऑक्सीजन का बेड्स वाढले, स्टोरेज बढ़ाएंगे। व्हेंटिलेटर्स वाढले, आयसीयूचे बेड्स वाढले, तरी डॉक्टर्स कसे वाढणार, नर्सेस कशा वाढणार, आरोग्य वेंटिलेटर्स बढ़ जाएंगे, आईसीयू बेड बढ़ जाएंगे, लेकिन डॉक्टर्स कैसे बढ़ाएंगे? इकडेच खरा चिंतेचा विषय आहे। गेले वर्षभर ही संपूर्ण और यही सबसे बड़ी चिंता का विषय है। नर्सेस आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, पोलीस आहेत, आशा अंगणवाडी सेविका आहेत, महसूल यंत्रणेचे काही पिछले कर्मचारी साल भर से डॉक्टर हो, नर्स हो, पुलिस वाले हो, आंगनवाड़ी सेविकाएं हो, आजारातनं ते बरे झालेले आहेत। साधारणतः ये कई लोग इसमें से इन्फेक्ट हुए थे, ठीक भी हुए। की एकदा त्यांनी कोणाला ग्रासलं की बरं झाल्यानंतर सुद्धा काही काळ हा थकवा राहतो, धाप लागते, किसी को कोरोना होने के बाद कुछ समय तक थकावट रहती है, अंगातली सगळी शक्ती गेल्यासारखी वाटते। मग डॉक्टर सांगतात आता तुम्ही निगेटिव्ह झालेला आहात, कमजोरी रहती है। आराम करा। पण ही जी यंत्रणा डॉक्टर्स कहते हैं कि आप भली इन्फेक्ट हुए लेकिन अब आप आराम करिए। आपल्यासारखीच रक्तामासाची हाडाची आपली माणसं आहेत, आपलेच बांधव आहेत, आपल्याच भगिनी आहेत। ये तमाम लोग हमारे ही लोग हैं। ते आजारी पडले आणि पडल्यानंतर निगेटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आपल्या ये सेवेत लोग कोरोनाच्या बीमार हुए, नेगेटिव आने के बाद दोबारा काम पर आए। त्यांच्याशी आपण कसं वागलं पाहिजे? आज सुद्धा अब हमें इनके साथ किस तरह का बर्ताव करना चाहिए फ्रंटलाइन वर्कर्स के साथ? टेस्टिंग 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 आहे, टेस्टिंग वाढवतोय, पण टेस्टिंग टेस्टिंग हम बढ़ा रहे हैं। घराघरात जाऊन आपल्याच भगिनी आहेत, आपलेच बांधव आहेत, 2-2, 4-4, 5-5 माळ्या घर घर जाकर हमारी बहनें जो है, माताएं जो है, सुद्धा ते चढ उतार करतात रोज न थकता। मी थकले तरी थांबत नाहीयेत। बिना थके बिना रुके आपण काहीतरी दिलासा देणार आहोत की नाही? उनके लिए हम कुछ उन्हें हम कुछ दिलासा देंगे नहीं देंगे? बोलणारे सगळे बोलतात की आपण बोलने वाले बोलते हैं केलं पाहिजे, लसीकरण हमें ये करना चाहिए, हमें वो करना बोलतो ना चाहिए। आपण। कालच्या दिवसात तुम्हाला एक, मी अभिमान हा शब्द इकडे वापरणं योग्य ठरणार नाही, पण तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे की महाराष्ट्र हा देशातला नंबर 1चं राज्य महाराष्ट्र ठरलेलं आहे। कालच्या दिवसात एका दिवशी आपण 3 लाख नागरिकांना, महाराष्ट्र पूरे देश में नंबर 1 बना है। एक दिन में 3 लाख से ज्यादा वैक्सीनेशन जेव्हापासून किया है। लसीकरणाला सुरुवात झाली
सुमारे जब से 65 लाख शुरुआत हुई है आजचा आकडा मी टीके धरलेला की, नाहीये. 65 लाख आपल्या नागरिकांना आपण 65 लाख से ज्यादा अजूनही आपल्याला टीकाकरण आपण हो मागणी चुका है. करतोय, केंद्र आपल्याला देत आहे, पण पुरवठा हम अभी भी मांग कर रहे, केंद्र हमें दे रहा है टीका. वाढवल्यानंतर आपली क्षमता आज जी 3 लाख आहे ती लवकरात लवकर किमान 6 ते 7 लाख दर दिवसाला करण्याची आपली क्षमता आहे. अभी इस 3 लाख पण तेवढा- प्रतिदिन टीके को बढ़ाकर 6 से 7 लाख करने की तेवढ्या लसचा पुरवठा झाला पाहिजे. कोशिश है. मागणी आपण करतोय, होईल मागणी मान्य होईल, मी काय त्याच्यावर टीका नाही करत आहे, और हम मांग किए, हमें उम्मीद है कि हमारी मांग पूरी होगी. तर ही आपली क्षमता आहे. परंतु होतंय तो असं ये हमारी कैपेसिटी है. की लस घेतल्यानंतर आता मी सुद्धा 1 डोस घेतलेला आहे लसचा. आपल्याशी बोलताना आजूबाजूला मैंने- कोण नाही म्हणून आणि मैंने भी 1 डोज लिया है. म्हणून आपल्याशी बोलतोय. पण लस घेतल्यानंतर आपसे बात करते वक्त मैंने मास्क पहना है, जण कोरोनाने बाधित होत आहेत. का होत आहेत? लेकिन लस टीका घेतली- लेने के बाद भी कुछ लोग कोरोना से बाधित हो रहे हैं. लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क हा घालणं अगर टीका लेने के बाद भी काळामध्ये माननीय पंतप्रधानांनी जी एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली त्याच्यात हा मुद्दा मी काढला होता आणि मी बोलताना असं बोललो होतो की आमच्या इथे लसचे दोन्ही डोस पीएम साहब से बैठक के दौरान मैंने उनसे मांग की थी, मधला कालावधी झाल्यानंतर सुद्धा काही लोकांना संसर्ग झालेला आहे. तेव्हा स्वतः माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की एक गोष्ट लक्षात घ्या की लस तब घेतली पीएम साहब ने कहा था होणार नाही अशातला भाग नाहीये. कोविड होईल कि कोविड नहीं होगा, ये ऐसी कोई बात नहीं है. म्हणजेच काय की साधारणतः धुवाधार पावसामध्ये एक छत्री असावी तशी एक ही छत्री आहे, जरूर आहे. जैसे कोई बरसात के दौरान कोई छतरी होती है, उसी तरह से ये छतरी है ये. नाहीये, वादळ आहे आणि या वादळामध्ये लेकिन ये बारिश नहीं है, बल्कि एक तूफान है. छत्री आहे, त्यातल्या त्यात कमीत कमी भिजावं म्हणून. आणि ये हमारे पास लस घेणं, छतरी है. टेस्ट वाढवणं, रोजच्या चाचण्या टेस्ट बढ़ाना चाहिए. हा उपाय टेस्टिंग अजूनही तरी ज्यादा बढ़नी कोणी मानायला तयार नाही. जेवढ्या आपण चाचण्या वाढवतो आहोत तेवढी रुग्णसंख्या आपल्याला कळते, उपचारासाठी आपण त्याने घेतोय, परंतु जितने मरीज आ रहे हैं उन्हें हम एडमिट कर रहे हैं, अजून कोणी उपाय सांगत नाहीये. काय आहे उपाय? लेकिन इसे रोकने के लिए कोई और उपाय नहीं कर रहे हैं. लसीकरण करा. लसीकरण करतो आहोत. आज मी पुन्हा एकदा सांगतो, संपूर्ण हम देशात टीकाकरण कर रहे हैं. आपलं राज्य हे लस देणारं नंबर 1चं राज्य आहे. आजच्या दिवशी हमारा राज्य टीकाकरण में नंबर 1 राज्य है. नागरिकांना दर दिवशी लस देतोय. काल परवापासून 3 लाख हा आकडा गाठलेला आहे. परत एकदा सांगतो, कल तक हमने 3 लाख तक का आंकड़ा पहुंचा दिया है. ही क्षमता आपण दुपटी तिपटीने वाढू शकू एवढी आपली नाही म्हटलं तरी ताकद आहे, नक्कीच आहे. हम म्हणजेच 2 से 3 गुना इस बाजूला आपली ही यंत्रणा कैपेसिटी को बढ़ा सकते हैं. ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग ह्याच्यासाठी बिझी आहे. दुसरीकडे उपचारांसाठी बिझी टेस्टिंग, आहे. ट्रेसिंग, तिसरीकडे ट्रीटमेंट के लिए दिया है हमने. लसीकरणासाठी सुद्धा व्यस्त आहे. हे सगळं एकत्र हमारी एक झाल्यानंतर टीम त्याची टीकाकरण में भी व्यस्त किती है. होत असेल ह्याचा थोडा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की लॉकडाऊन करायचं का? इतर देशांनी काय केलेलं आहे? लॉकडाउन करना चाहिए क्या? इतर देशाचा जर का आपण अंदाज घेतला तर अमेरिकेने सुद्धा अगर अन्य देशों को देखेंगे, कार्यक्रम जाहीर केले आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की राजकारण नको, जीव महत्वाचा आहे, असं राष्ट्राध्यक्षांनी आवाहन. उन्होंने कहा कि राजनीति नहीं होना चाहिए, जान अहम है. सुद्धा सर्व पक्षांनी त्यांनी केलेलं आवाहन नाही पण निदान मी केलेली विनंती मानायला काय हरकत नाहीये. जीवा अगर मैं जो विनती कर रहा हूँ उसे मानने में कोई बुराई नहीं है. ब्राझीलमध्ये तर फारच पंचायत झालेली आहे, कारण तिकडे मार्चच्या एका महिन्यात जवळपास 60,000 ब्राजील में बहुत ज्यादा हालात खराब हो गए हैं. मृत्यूदर दुपटीने वाढला आहे. बेरोजगारीची म्हणजे मृत्यू पण होत आहेत आणि बेरोजगारीची पण समस्या वाढते. वहाँ पे बेरोजगारी भी बढ़ी और मौत भी हो रही है. रशियामध्ये पण लस, रशिया में भी त्याच्यामध्ये ते थोडं लस आणि टीका आ गया है. ते पुढे आहेत. फ्रान्समध्ये परिस्थिती नाजूक आहे. तिथेही जी माहिती मिळते तिकडे तिसऱ्यांदा राष्ट्रीय लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. वहाँ पे जानकारी मिली कि वहाँ पे राष्ट्रीय लॉकडाउन लगाना पड़ा है दुकाने उघडण्यास परवानगी तीसरी दिली. बार. कार्यालयातील लोकांना फक्त घरून काम करावे लागेल. पुढील 3 आठवड्यांसाठी घर के शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. ऑफिस में काम करने वालों को घर से काम करने की इजाजत दी गई है. होणार नाही, त्यांच्यावर पूर्ण बंदी असेल. कोणी आवश्यक कारणाशिवाय आपले घर सोडणार नाही. हे मी तुम्हाला नाही सांगितलं, पब्लिक गैदरिंग पर भी रोक लगा दी गई है वहाँ. तुम्हाला सांगतो. नाही तर तुम्हाला वाटेल मी आत्ताच काहीतरी लॉकडाऊन जाहीर केले काय. हंगेरीमध्ये पण इसीलिए होम बंधनकारक आहे.
डेन्मार्कमध्ये वहां पर भी वर्क फ्रॉम होम किया जा रहा है। हळूहळू निर्बंध हटवायला सुरुवात झालेली आहे। बेल्जियमने परत एकदा धीरे धीरे अब जो प्रतिबंध उसे हटाया जा रहा है। पोर्तुगाल सरकारने शहरांमधील नागरिकांची ये जा थांबवली आहे। आयर्लंडमध्ये तर डिसेंबर पोर्तुगाल सरकार ने एक दूसरे शहर में जाने पर लोगों पर रोक लगा दी है। एक आठवड्याचा कडक लॉकडाऊन लावला आहे। केनियामध्ये सुद्धा देशभर कडक निर्बंध लावलेले आहेत। यूके मध्ये सुद्धा केनिया में भी कड़े प्रतिबंध लगाए गए हैं। त्यांनी 2-2.5 महिन्याचा लॉकडाऊन केल्यानंतर हळूवार निर्बंध शिथिल करतायत। जसं आपण हळूवार शिथिल केले तसंच यूके तिकडे तर 2.5-3 महिन्याचा अत्यंत कडक लॉकडाऊन होता आणि आता हळूवार ते निर्बंध शिथिल करतायत। इटलीमध्ये सुद्धा तशीच आहे। जर्मनी अभी वो धीरे धीरे पोलंडमध्ये ढिलाई दे रहे हैं लॉकडाउन के नियमों में। लक्षात घेतल्यानंतर मला माहिती आहे और ये सब ध्यान में रखते हुए मुझे पता है हा खूप घातक आहे, परंतु लॉकडाउन बहुत ही घातक है। मी मागाशी म्हटलं की एका कात्रीत आपण सापडले। एका बाजूला अर्थचक्र आहे, अर्थचक्र चालवायचं एक तर तरफ अनर्थ ओढवतंय. अर्थचक्र है, अनर्थ थांबवायचा तर अर्थचक्र बंद पडते। करायचं काय मग? अगर अनर्थ रोकने गए तो अर्थचक्र बंद पड़ता है। मत आखिर करे तो करे क्या? ह्या क्षेत्रातले आहेत नाही आहेत, मी त्यांची नावं नाही घेत, पण त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत। सर्वसामान्यांना त्रास होईल अशी लॉकडाऊनची भूमिका, मी पक्षाचं नाव घेत नाही कारण मला राजकारण आणायचं नाही, आम्ही खपवून घेणार नाही। तुम्हाला आलेला आम लोगों को जिस लॉकडाउन से तकलीफ होगी मैं उस पार्टी का नाम नहीं लूंगा, लेकिन इसको हम बर्दाश्त नहीं करेंगे। कोरोनाच्या संसर्गाला लॉकडाऊन हा पर्याय नाही। आम्ही लॉकडाऊनला जोरदार विरोध करू, रस्त्यावरती उतरू, हिटलर सारखं वागू नका। सर्वसामान्य लॉकडाउन का विरोध करेंगे, हम सड़क पर आएंगे, जनता ऐसा कहने वाले कळली आहे। त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावणे हा पर्याय नव्हे, लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही। लॉकडाउन ये पर्याय नहीं हो सकता है। रोजगाराचे पैसे 5,000 रुपये का काय ते थेट खात्यात जमा करा, 5,000 रुपए लोगों के अकाउंट में जमा करो। की लॉकडाऊन लावण्याच्या ऐवजी आरोग्य सुविधा वाढवा। आता आरोग्य सुविधा मी तुम्हाला सांगितली काय परिस्थिती आहे। गेल्या वर्षभरात आपण ये कह रहे हैं कि लॉकडाउन लगाने के पहले हेल्थ सिस्टम को मजबूत किया जाए। मैंने बताया कि आखिर कितना व्यवस्था हमने की है। तो हात जोडून उद्योगपतींना सांगतो, म्हणजे त्या ज्यांनी सांगितले सगळ्या उद्योगपतींबद्दल नाही, की आरोग्य व्यवस्था वाढवतो मी, आपने कहा हेल्थ सिस्टम बढ़ाओ, मैं बढ़ा रहा हूँ। रोज मला किमान 50 डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांचा महाराष्ट्रभर पुरवठा होईल अशी काहीतरी सोय करा। कारण नुसतं फर्निचरचं दुकान म्हणजे आरोग्य सुविधा नाहीये। 50% बढ़े इसकी कोई व्यवस्था करिए उद्योगपति जी। लागतात ऑक्सिजन किती द्यायचा, किती प्रमाणात द्यायचा याच्यासाठी सुद्धा त्या विषयातला तज्ञ लागतो। अगदी वेंटिलेटर चलाने के लिए ऑक्सीजन कितना देना, इसके लिए भी एक्सपर्ट की जरूरत होती है। लागतो ही तज्ञ लोक आणि डॉक्टर्स ही कुठून आणायची आणि ही परिस्थिती तमाम एक्सपर्ट हम कहां से लेके आए? तर मला तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे। जे सांगतायत की लॉकडाऊन केला तर आम्ही रस्त्यावरती उतरू, माझं म्हणणे जरूर उतरा। ये लोग कह रहे हैं कि लॉकडाउन लगा तो हम सड़क पर उतरेंगे। विरोधात नाही, तर लॉकडाऊन होऊ नये म्हणून कोरोनाच्या विरुद्ध तुम्ही उतरा। या डॉक्टर्सना आप लॉकडाउन के खिलाफ नहीं, कोरोना नहीं हुए इसलिए आप सड़क पर उतरे। ते करविते ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्या कुटुंबियांची जबाबदारी घेण्यासाठी रस्त्यावरती उतरा। ज्या जिन लोगों की कोरोना से मौत हुई है उनके लिए आप सड़क पर उतरिए, त्यांची सेवा, उनकी जिम्मेदारी लीजिए। उतरा। टेस्ट जो लोग कोरोना बाधित हुए हैं उनकी सेवा करने के लिए आप सड़क पर उतरिए, त्यांना मदत करायला म्हणून रस्त्यावरती उतरा। नुसतं बोलायला ठीक आहे, आप इन लोगों को मदद करने के लिए सड़क पर उतरिए, रस्त्यावरती उतरा। कारण आता मैं तो कहता हूं कि आप उतरिए रस्ते पे, लागणार आहे हातात हात घालून क्योंकि लढाई लावायची। हमें ये लड़ाई ऐसे ही लड़नी होगी, एक दूसरे का हाथ में हाथ मिलाकर। कुटुंब गर्दी होते, बाजारपेठा फुलून गेलेल्या आहेत, थोडंसं धीर धरा। बाजार भरे हुए हैं, असं वाटतंय हर तरफ भीड़ है। होते तू, अरे मास्क न लावण्यामध्ये शौर्य काय? कई लोगों को ऐसा लगता है कि मास्क क्यों लगाता है, मास्क लगाने में कोई शूरता नहीं है। न वापरणं ह्याच्यात शूरता नाही आणि मास्क लावणं त्याला लावायला लाजायची गरज नाहीये। परत एकदा सांगतो, मास्क नहीं लगाने में कोई वीरता नहीं है, लावायलाच पाहिजे, अंतर ठेवलंच पाहिजे। मास्क लगाना ही चाहिए, अंतर रखना ही चाहिए। काही और इसीलिए निर्बंध येत्या काही दिवसात आपल्याला लावावे लागतील, ते उद्या परवा अगले कुछ दिनों में कड़े प्रतिबंध लगाने होंगे, खासतौर पे शहरों में। जिथे जिथे अनावश्यक गर्दी होते ही गर्दी आपल्याला टाळावीच लागेल।
जी खाजगी जहाँ पे बेवजह भीड़ हो रही है उसे सुद्धा आपण हटाना ही होगा। सूचना दिलेल्या आहेत, सूचनावलीच म्हणा ना, की लग्न समारंभात किती लोक सभी ऑफिसेस को हमने ऑफिसमध्ये किती उपस्थित, सूचनाएं दी हैं, बस मधनं किती लोक गेले पाहिजे, शादियों में कितने लोग होने चाहिए, ऑफिस में कितने लोग होने चाहिए। मुंबईमध्ये मी सांगेन की मी सांगितलं होतं की पीक अवर नॉन पीक अवर आता सगळं तुडुंब भरून चाललेलं आहे, रेस्टॉरंट्स भरून चाललेली आहेत. आता हे जर आपण थांबवलं नाही आणि परिस्थिती अशीच हाताबाहेर गेली, रेस्टोरेंट्स भरे हुए हैं और अगर इस समय रोका नहीं और परिस्थिती हाथ से बाहर निकल गई, पण शुकशुकाट झालेलं आहे. म्हणजे रस्त्यावर फिरत असतील लोक, पण रोजगार गेले आणि जीवही गेले. मग काय राहिलं? जीव वाचवायचा. अगर लोग इससे सड़क पर घूमते रहे तो रोजगार भी जाएगा और जान भी जाएगी. पण गेलेला जीव परत आणता येणार नाही. आणि म्हणून मी नौकरी आपको दोबारा मिल जाएगी, लेकिन अगर जान चली गई तो वो कहाँ से लाएंगे? और इसीलिए आपसे रिक्वेस्ट कर रहा हूँ मैं, दिवसांमध्ये मी आणखीन काही जणांशी बोलतोय. अगले 1-2 दिनों में कुछ और लोगों से बात करके, जो एक्सपर्ट्स होंगे, अलग अलग राजनीतिक दल होंगे, मला वेगळ्या पत्रकारों से ही बात करूंगा मैं. लॉकडाऊन और अगर इसका अलावा कोई उपाय है तो मैं वो चाहता हूँ. ही संसर्गाची साखळी तोडायची कशी? लसीकरण वाढवतोच आहे, पण कोरोना की चेन कैसे तोड़ेंगे कोविड होत नाही अशा ये जरूरी है. लसीकरण टीका देकर भी कोरोना नहीं होगा ऐसा नहीं है. लस घेतलेल्याला कोविडचा त्रास कमी होईल, पण तो दुसऱ्याला संसर्गित करू शकतो हे आता टीका सिद्ध झालेलं आहे. लगान लेने वाले को शायद कम तकलीफ होगी, लेकिन पण संक्रमण फिर भी फैल सकता है. आपल्यावरती आहे. कारण और इन सब के बावजूद मेरा विश्वास आप पर है. हे एकट्या आप दुसऱ्याचं, इस युद्ध के युद्ध असली नाहीये. सैनिक है. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या हे युद्ध आपण नाहीये. नाही पाडू शकत. कारण नसताना घराबाहेर पडू नका, नाही घरात थांबू शकत, बेवजह घर से बाहर मत निकले. गर्दी करू क्या नका, घर पे नहीं रुक सकते गर्दी आप? टाळू नाही शकत, बेवजह भीड़ न करें. इकडे तिकडे फिरू नका, हे फिरणं टाळू नाही शकत. जरूरत न हो तो यहाँ वहाँ न घूमें. फिरताना घराबाहेर पडल्यानंतर मास्क लावलाच पाहिजे, मास्क घालू नाही शकत. घर से बाहर निकलते वक्त मास्क लगाकर ही रखें. म्हणजे एक लॉकडाऊन आपण दूसरे के टाळू बीच शकतो. में अंतर रखें. क्या आप ये अंतर नहीं रख सकते? आप लॉकडाउन रोक सकते हैं. पहिले आपण लढलात त्या जिद्दीने पुन्हा जर का उतरला, जैसे आप पहली बार जिस जिद से आप लड़े थे राहिलेला आहे. उसी की जरूरत है. बस थोड़ी सी थोड़ा सा देर और है. राहिली तर 15-20 दिवसात हॉस्पिटल्स तुडुंब भरून जातील. काही अगर जिल्ह्यामध्ये ऐसी हालत रहे तो अगले 15 दिनों में अस्पताल भर जाएंगे. कुछ जिलों में पडू शकतात. ही परिस्थिती आजही आपण वेंटिलेटर भी कम पड़ सकते हैं. टाळू शकतो. संसर्गाची लाट कोरोनाला आपण आज रोखू भी इस शकतो. स्थिति को हम त्याची जिद्द टाल सकते, कोरोना को रोक सकते हैं, लेकिन इसके लिए जिद की जरूरत है. सरकार लॉकडाऊन करणार की नाही यापेक्षा प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की मी कोरोनाला हरवणार की नाही, मी कोरोनाला रोखणार की नाही. हे जर का तुम्ही प्रत्येकाने ठरवलं, होय मी आपको ये तय रोखणार, करना है कि क्या कोरोना को हम रोकेंगे या नहीं रोकेंगे. माझी जबाबदारी आपको ये तय करना है कि हाँ मैं कोरोना को रोकूंगा ही. मी जबाबदार, माझा मास्क, माझी मैंने कहा है सुरक्षा. सबको कि मैं जिम्मेदार. सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत नवीन ह्याच्यात काहीही नाही. जे पहिल्या दिवशी होतं ते आजही आहे. फक्त थोडंसं काय झालंय, जो पहले दिन था आज भी वही है. नया इसमें कुछ भी नहीं है. आपण सब कोरोना की जो दहशत थी वो दहशत खत्म हो गई है. गाठलं. अजूनही कोरोनाने आपल्यावरती मात केलेली नाही. मी त्याला करू देणार नाही. कोरोना ने मात आपणच अब त्याच्यावरती तक हम पर मात नहीं कर पाया है और मैं ये होने भी नहीं जर दूंगा. आपण घट्ट उभे राहिलो सगळ्या जणांनी, अगर हम सब सगळ्या साथ राजकीय खड़े पक्षांनी रहे, पुन्हा एकदा हात जोडून विनंती सभी करतोय राजनीतिक की कृपा दलों को करा. मैं हाथ जोड़कर जनतेच्या विनंती जीवाशी करता हूं कि खेळून असं राजकारण करू नका. जे सरकार पावलं लोगों की जान से उचलतंय, खेलने वाली सियासत जनतेच्या मत करे. हितासाठी उचलतंय. अर्थचक्रही फिरवायचंय. जो हम कदम उठा रहे हैं, गरिबाची जनता के वाचवायची आहे. हित के लिए उठा रहे हैं. बरोबरीने सगळ्यात आधी आपल्याला त्यांचे जीव वाचवायचे आहेत. म्हणून जीवाला पहिलं हमें महत्त्व इन द्यायचं आहे. लोगों का आणि जीव त्याच्यानंतर बचाना है. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या हातातल्या आहेत, त्या आपण करू शकतो. म्हणून आज सुद्धा जो हमारे हाथ में हम पूर्ण उसे कर सकते हैं. लॉकडाऊनचा इशारा देतो आहे. लॉकडाऊन जाहीर करत नाहीये, पण एक 2 मैं दिवसामध्ये संपूर्ण सरकार लॉकडाउन दृश्य का की स्वरूपामध्ये चेतावनी देता हूं. मैं लॉकडाउन का ऐलान नहीं कर रहा हूं. उपाय जर मी आता पुढच्या 1-2 दिवसांत ज्यांच्याबरोबर बैठका घेतोय त्यांच्याकडनं आला नाही तर मग मात्र आहे ती परिस्थिती अशीच्या अशी स्वीकारा, जे मला नाही जमणार. माझ्या डोळ्या देखत अगले 1-2 दिन में और एक्सपर्ट से बात करूंगा मैं. अगर कोई सोल्यूशन आए तो ठीक है, अन्यथा जो मौजूदा स्थिति उसे मैं स्वीकार नहीं करूंगा. जगामध्ये जे करतायत, पहिला लॉकडाऊन दुसरा लॉकडाऊन कडे लाटे मागून लाटा येतात. इस परिस्थिति को रोकने के लिए जो पूरी दुनिया में हो रहा है कि एक लहर के बाद दूसरी लहर, तीसरी लहर, सगळं शिथिल होतं. शिथिल झालं की दुसरी लाट येते. म्हणून आतापासून आपण ठरवलं पाहिजे. एक लॉकडाउन के बाद जब ढिलाई दी जाती तब दूसरी लहर आ जाती है. मला असं वाटतं, माझा आपल्यावरती विश्वास आहे, आपलाही माझ्यावरती विश्वास आहे.
मुझे आप पर विश्वास है, काही जण आपको भी भेटले मुझे होते विश्वास है। आणि मला म्हणाले की अहो तुम्ही कुछ लोग TV वर बीच में आले मुझे तर मिले थे। घाबरतात. म्हटलं मला नाही वाटत. कुछ लोग मिले तो कहते थे कि जब आप टीवी पर आते तो हम डरने लगते हैं। तुम्ही मला मैंने कुटुंबीय मानलेलं कहा आहात. मुझे इस पर विश्वास माझ्या- नहीं है। माझे कुटुंब माझी आपने मुझे जबाबदारी. अपने परिवार का म्हणजे माझे सदस्य माना है। कुटुंब तुम्ही आहात. मेरा तुमची परिवार जबाबदारी. मेरी जिम्मेदारी और मेरा परिवार आप है। मला टीकेची पर्वा नाही. जे जे तुमच्या हिताचं असेल मुझे ते मी फर्क करणार नहीं आणि पड़ता करेन. कौन मुझ पुन्हा पर क्या एकच टिप्पणी सांगतो करेगी। की सरकार यंत्रणेच्या बाबतीत कुठेही कमी पडलेलं नाही, पडू देणार नाही. सरकार खंबीर आहे. सरकार यंत्रणा के ठाम तौर आहे. पर कहीं पर भी आरोग्य सुविधा कम नहीं कुठेही पड़ा है और ना पड़ने दूंगा मैं। आम्ही कमी पडू देणार नाही. मात्र ही मैं ऐसा नहीं होने दूंगा। लेकिन दोन हात जेव्हा एका हातात हात घालून आपण काम करू तर आणि जब तरच दो यश हाथ मिळेल. आणि एक हाथ से मिलेंगे मला आपल्या और दोनों हाथ सहकार्याची मिलाकर हम अपेक्षा काम आहे. करेंगे। सर्व राजकीय पक्षांकडनं मुझे अपेक्षा आहे, आपसे सर्व सहकार्य की धर्मांकडनं उम्मीद है, अपेक्षा सभी पुन्हा राजनीतिक एकदा दलों आपल्या से उम्मीद है। उत्सवावरती, सणांवरती बंधनं आणावी लागतील. जसं गेल्या वर्षी आपके आपण त्योहारों पर सहकार्य फिर एक केलं, बार बंधने तसंच लानी पुन्हा पड़ेंगी। एकदा हे सहकार्य कराल अशी आशा नाही, फिर एक बार आप असा सहयोग विश्वास व्यक्त देंगे। करतो. आणि ही लढाई ऐसी पुन्हा आशा एकदा नहीं, बल्कि लढण्यासाठी मुझे आणि पूरा जिंकण्यासाठी विश्वास है। सिद्ध व्हा. और इस लड़ाई को फिर एक बार लड़ने और जीतने के लिए आप तैयार हो, जय हिंद, जय महाराष्ट्र. ये शुभेच्छा देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। उद्धव ठाकरे को आप अभी सुन रहे थे, वो सीधे लाइव बात कर रहे थे महाराष्ट्र की जनता से और उन्होंने साफ साफ संपूर्ण लॉकडाउन लगाने की चेतावनी दी। उन्होंने कहा कि मैं भी लॉकडाउन नहीं लगा रहा हूं, लेकिन मैं 1-2 दिन में एक्सपर्ट से बात करूंगा, उसके बाद को निर्णय करेंगे। उन्होंने कहा कि अगर 15 दिन के अंदर ऐसे ही हालात बने रहे तो महाराष्ट्र की स्थिति बहुत खराब हो जाएगी। उद्धव ठाकरे ने ऐसा क्यों कहा, इसकी बहुत चौंकाने वाली तस्वीरें आई हैं। आइए देखते हैं आज की बात रजत जी के साथ। नमस्ते, मैं हूं मीनाक्षी जोशी। वीडियो और खबरों से अपडेट रहने के लिए इंडिया टीवी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाना ना भूलें। जुड़े रहें इंडिया टीवी के साथ।